तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। तर लाडक्या बहिणींना हप्ता डबल। तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात। तर लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो। तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये इथे मिळणार आहे, जे की डबल हप्ता। तर बँकमध्ये फुल गर्दी झालेली आहे। तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वप्रथम आता यामध्ये जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे, तर आपण सुरू करून घेऊया। तर आता लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वांसाठी खुशखबर आलेली आहे। तर आता जी काही स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे आज आपण लाडकी बहीण योजना मधील एक मोठी अपडेट घेऊन आलेलो। तर आता यामध्ये जे की 3000 रुपये जमा होत आहे, म्हणजे हप्ता डबल। तर आता बरेचसे व्हिडिओ इथे व्हायरल होत आहे, जे की व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, त्यामध्ये जे की लाडकी बहीण योजनेला डबल हप्ता म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी अशी मिळून जे की तुमच्या खात्यामध्ये एकूण 3000 रुपये जे की लाडकी बहिणींमध्ये। तर यामध्ये किती तथ्य आहेत ते आपण इथं जाणून घेऊया। तर आता खरोखरच या लाडकी बहिणींना पैसे इथं येणार आहेत का? तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सर्वच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर आता नवीन फॉर्म लवकरच लाडकी बहिणींची आता सुरू होणार आहेत। तर आता ज्यांची केवायसी राहिलेली आहे, तर अशा लाडकी बहिणींसाठी पुन्हा एक गुड न्यूज आलेली आहे। तर ते म्हणजे तुमची जे काही ई केवायसी आहे ते आता अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून तुम्हाला करता येणार आहे। तर आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे, ते सरकारकडून इथं डबल हप्ता घोषित इथं काही जाहीर झालेला नाही आहे। तर आता जे की तुम्हाला जानेवारीचा हप्ता आतापर्यंत अधिकही जमा झालेला नाही, जे की आता दोन्ही हप्ते एकत्र येण्याची संभावना। यामध्ये 1500 आणि 1500 अशी मिळून 3000 रुपये काय आहे, 3000 रुपये 1500 जानेवारी महिन्याचे आणि 1500 फेब्रुवारी महिन्याचे। तर असे मिळून जे की तुम्हाला मिळेल 3000 रुपये। कोणत्याच प्रकारचं बोनस इथं लाडक्या बहिणींना इथं मिळणार नाही आहे। तर आता ज्या कोणा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, म्हणजे ज्यांचे कोणाचे पैसे तर केवायसी मुळे बंद झालेले आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना आता पुन्हा पैसे चालू करता येणार आहे, जे की अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून। जे की पेपरची सुद्धा न्यूज आलेली आहे, जे की आजच न्यूज आलेली आहे। तर आता 3000 रुपये इथं आले का? तर आता जानेवारी महिन्याचे जे काही पैसे आहेत, ते आता जानेवारी आणि फेब्रुवारी असे मिळून तुम्हाला मिळतील एकूण 3000 रुपये। तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। तर आता या बँक खात्यामध्ये लगेच पैसे इथं येत आहेत। यामध्ये SBI असेल, बँक ऑफ बडोदा असेल, कॅनरा बँक असेल, युनियन बँक, ॲक्सिस बँक, तुमची सेंट्रल बँक असेल, येस बँक असेल, इको बँक असेल, त्यानंतर पोस्टाचं खाते असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, जे की सरकारी बँक आहेत, तर अशांमध्ये पैसे आधीच येतात। जे की खासगी बँक आहेत, तर अशा खासगी बँकमध्ये पैसे जमा होण्याकरिता तर टाइम लागणार आहे। पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम तुम्हाला डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे, ज्याच्या लाडकी बहिणींना पैसे तर आलेले नाही। त्यानंतर बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही चेक करा। तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की तपासा। ज्यांचा कोणाचा फॉर्म पेंडिंग असेल, तर अशांनी तुम्हाला महिला बाल विकास कार्यालयामध्ये चौकशी करायचं आहे। कुठं? महिला बाल विकास कार्यालयामध्ये चौकशी करा। ज्यांचे कोणाचे फॉर्म इथं पेंडिंग आहे अशा महिला आणि रिजेक्ट झालेले आहे, तर आता डिस्ट्रिक्ट वाईज पैसे इथं पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा केले जाईल। तर आता जे काही फेब्रुवारी चे जे काही पैसे आहेत, फेब्रुवारीचे आणि जानेवारीचे पैसे एकत्रच म्हणजे 3000 रुपये। तर आता यामध्ये तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही। तर आता पहिल्या आठवड्यामध्ये 1 ते 7 किंवा 7 ते 15 या दरम्यान पैसे तुमचे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये इथं येणार आहे। एकाच दिवशी पैसे इथं सर्व लाडक्या बहिणींना येणार नाही, टप्प्याटप्प्याने इथं येणार आहे। जे की आता पैसे जमा होत आहे, यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, त्यानंतर धाराशिव, लातूर झाल्याच्या नंतर नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, तर हे जे काही जिल्हे आपण इथं बघितलेले आहे। यानंतर इथे आपलं बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तर आता या जिल्ह्यांमध्ये काय होतं, इथं पैसे जमा होत आहे, जे की 3000 रुपये। तर लगेच तुम्ही चेक करा। तर आता पेमेंट पेंडिंग का राहते, तर ते आपण इथं जाणून घेऊया। बरेच जणांचा आधार लिंक नाही आहे। बरेच महिला काय करतात, बँक पासबुक उघडतात तेव्हापासून त्याला आधार लिंक वगैरे करत नाही, डीबीटी लिंक नसते, नावामध्ये मिसमॅच, आधारवर नाव वेगळं, बँक पासबुकवर नाव वेगळं, त्यामुळे त्यांचे पैसे इथं अडकलेले राहते। बरेच जणांचं खातं इथं बंदच राहते। बरेच जणांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे, त्यामुळे त्यांचे पैसे इथं थांबलेले आहेत। तर बरेच जणांचे जे काही फॉर्म आहे ते रिअप्लाय करायचा आहे। रिअप्लाय तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे करू शकता किंवा महिला बाल विकास कार्यालयामध्ये।
किंवा तुम्हाला हेल्पलाईन नंबर देतो 181, तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही विचारू शकता की तुम्हाला आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे का आलेले नाहीत, तर तुम्ही इथून चौकशी देखील करू शकता. अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमची लाडकी बहीण योजनेची ज्यांची कोणाची केवायसी बाकी राहिलेली असेल तर केवायसी करू शकता. तर जर तुमचे पैसे झाले की नाही, आता यामध्ये तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही, त्याचप्रमाणे नोव्हेंबरचा असेल डिसेंबरचा ते तुमच्या खात्यामध्ये आला की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच प्रकारचे अपडेट्स व लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होतील. फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.